नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण OCM या विषयाचा 5वे जे प्रकरण आहे 11वीचे व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 यामध्ये राहिलेले प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आणि खालील प्रश्न 7वा खालील प्रश्न सोडवा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच इथून पुढील अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. या चॅनलवरती इयत्ता 11वी आणि 12वीचे मराठी, भूगोल तसेच अर्थशास्त्र, OCM आणि SP याही विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर आपण आता पाहत आहोत प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न पहिला आहे, विभागीय आस्थापनाची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 7-8 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला जर 4 सांगितली असेल तर तुमच्या जी लक्षात राहील, सोपी असेल तीच तुम्ही लिहायची आहेत. त्यामुळे आता मी या ठिकाणी तुम्हाला 5-6 जरी दिले असेल तरी पेपरला जर तुम्हाला हा प्रश्न आला तर तुम्हाला जो लक्षात राहील तेवढे फक्त 4 असेल तर 4च लिहायचे आहेत. मग विभागीय आस्थापनाची 4 वैशिष्ट्ये. पहिला आहे सरकारद्वारे व्यवस्थापित. मग यामध्ये विभागीय आस्थापनाचे व्यवस्थापन जे आहे ते सरकारच्या संबंधित खात्याद्वारे केले जाते. मग त्या खात्याचे जे मंत्री असतात त्या विभागातील आस्थापनेच्या कामकाजासंबंधी संसदेला ते जबाबदार असतात. दुसरं आहे अधिकार प्रदान. आस्थापनाच्या प्रत्येक विभागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजेच अधोगामी अधिकार प्रदान केले जातात. शासनाकडून वित्त पुरवठा. तिसरा जो आहे तो वार्षिक अंदाजपत्रकानुसार तरतूद करून विभागीय आस्थापना जी आहे ती विधिमंडळाद्वारे वित्त पुरवठा केला जातो आणि त्यांचा सर्व महसूल हा थेट सरकारच्या तिजोरीमध्ये जमा केला जातो. त्यानंतर चौथा आहे सरकारी संचालन. यामध्ये अंदाजपत्रकीय कामे, हिशोब तपासाची कामे, लेखापरीक्षण इत्यादी विविध कामे इतर सरकारी विभागांप्रमाणे केली जातात. 5वं आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. विभागीय आस्थापनेला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. संबंधित खात्याअंतर्गत त्याचे कामकाज सुद्धा केले जाते. अशा प्रकारे आपण 5 पाहिलेले. अजूनही आहे 6वा, तोही आपण पाठ करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, वैधानिक महामंडळाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला सामुदायिक संघटना हे पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे. यामध्ये वैधानिक महामंडळ हे कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे आणि यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापन केले जाते. या महामंडळांना स्वतःच्या नावाने करार करता येतात आणि कोणताही व्यवसाय चालविता येतो. यानंतर दुसरं आहे विधिमंडळास उत्तरदायी. वैधानिक महामंडळ हे त्यांची निर्मिती केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असतात. या महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार नाही. संसद फक्त योजना आणि महामंडळाच्या एकूण कामगिरीवर चर्चा करू शकतात. यानंतर तिसरं आहे स्वतःची कर्मचारी प्रणाली. या ठिकाणी वैधानिक महामंडळाची मालकी आणि व्यवस्थापन सरकारचे असेल तर कर्मचारी सरकारी कर्मचारी नसतात. विविध महामंडळातील कर्मचाऱ्यांना समान किंवा एकसारखे वेतन आणि लाभ सरकारकडून दिले जातात. त्यांची भरती, वेतन आणि व्यवस्था महामंडळाने ठरविलेल्या नियमांनुसार केले जातात. यानंतर चौथा आहे आर्थिक स्वायत्तता. वैधानिक महामंडळ हे आर्थिक स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याचा लाभ घेते. वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक, हिशेब, वित्त नियंत्रणाच्या अधीन नाही. सरकारची पूर्व परवानगी मिळाल्यावर हे महामंडळ देशातून किंवा देशाबाहेरून निधी उभा करू शकते. त्यानंतर राजकीय हस्तक्षेप. विशिष्ट कायदा नियमांचे पालन करून वैधानिक महामंडळात अस्तित्वात येत असल्याने प्रशासनात, कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. सर्व वैधानिक महामंडळे राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असतात.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बहुराष्ट्रीय कंपनीचे कोणतेही 2 दोष स्पष्ट करा. यामध्ये पहिला दोष आहे की देशांतर्गत उद्योगांसाठी धोका. बहुराष्ट्रीय कंपनीचे भांडवल प्रचंड असते, मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे देशांतर्गत उद्योगांना त्याचा धोका निर्माण होतो. देशांतर्गत उद्योग अजूनही विकासाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या आव्हानांना देशांतर्गत उद्योग तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे बरेच देशांतर्गत उद्योग बंद पडतात. अशा प्रकारे यजमान देशाच्या आर्थिक वाढीस बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे हानी पोचते. त्यानंतर दुसरं आहे नफा प्रत्यावर्तन. या ठिकाणी नफा प्रत्यावर्तन म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या झालेला नफा आपल्या देशात पाठवतात. बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड नफा मिळवतात. त्यामुळे यजमान देशाच्या परकीय चलन साठ्यावर प्रतिकूल परिणाम होतो. याचाच अर्थ असा की यजमान देशात परकीय चलन हे मोठ्या प्रमाणावर देशाबाहेर जात असते. त्यानंतर तिसरा आहे हस्तक्षेप. सुरुवातीला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यजमान देशाच्या सरकारला अनेक मार्गाने मदत केली आणि त्यानंतर हळूहळू यजमान देशाच्या राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे यजमान देशाचे स्वातंत्र्य हे धोक्यात आले होते. त्यानंतर चौथा आहे यजमान देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधाची जपवणूक नाही. तर बहुराष्ट्रीय या कंपन्या असतात, त्यांचा फायदा असलेल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात आणि यजमान देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांचे जे उपमे करतात. मागासलेल्या भागाच्या विकासाची त्यांना काळजी नसते. यजमान देशाच्या दारिद्र्य आणि बेरोजगारी यांसारख्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण हे बहुराष्ट्रीय कंपन्या करीत नाहीत. त्यानंतर पाचवा आहे बलाढ्य शक्तीचा गैरवापर. बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड भांडवल असलेल्या शक्तिशाली आर्थिक संस्था आहेत. भविष्यात मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या आदेशाने सद्यस्थितीत त्या तोट्यात सहन करत असतात. मग यजमान देशातील ज्या प्रतिस्पर्ध्यांना संपविणे या वाईट हेतू बहुराष्ट्रीय कंपनीने स्थानिक स्पर्धा संपवून मक्तेदारी निर्माण केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे, सरकारी कंपनीचे कोणतेही 4 गुण स्पष्ट करा. यामध्ये पहिला गुण आहे सुलभ स्थापना. आता सरकारच्या ज्या प्रशासकीय निर्णय असतात याद्वारे कंपनी कायद्यानुसार सरकारी कंपनीची सहज स्थापना केली जाते. अंतर्गत स्वायत्तता. सरकारी कंपन्या प्रशासकीय तसेच आर्थिक स्वायत्ततेचा लाभ मिळतात. ते त्यांचे व्यवहार स्वतंत्रपणे सांभाळू शकतात. तसेच त्यांचे दैनंदिन कामकाज हे राजकीय हस्तक्षेप, मंत्र्यांचे नियंत्रण यापासून मुक्त असते. बदलीतील सुलभता. संसदेची मंजुरी न घेता सरकारी कंपनीची उद्दिष्टे, अधिकार घटनापत्रकात दुरुस्त करून बदलता येतात. त्यानंतर शिस्त. सरकारी कंपन्यांमध्ये कंपनीचे कामकाज कंपनी कायद्याच्या अंतर्गत होत असल्यामुळे व्यवस्थापन हे कार्यक्षम, कुशल आणि शिस्तशीर असते. पुढील प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्न सोडवा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, विभागीय आस्थापनांचे गुण सांगा. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत विभागीय आस्थापनांचे 6 गुण दिलेले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण. विभागीय आस्थापनामध्ये उपक्रमांवर प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण सरकारचे असते. दुसरा आहे सरकारकडे थेट महसूल. विभागीय आस्थापनांचा महसूल सरकारी तिजोरीत थेट जमा केला जातो. तिसरा आहे अप्रत्यक्ष खर्च कमी. विभागीय आस्थापनांचा कारभार सरकारद्वारे चालविला जात असल्यामुळे प्रशासकीय खर्च कमी येतो. चौथा आहे निधीचा गैरवापर होत नाही. कठोर सरकारी नियंत्रण आणि देखरेख असल्यामुळे विभागीय आस्थापनांमध्ये निधीचा गैरवापर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. यानंतर 5वा आहे पात्रताधारक कर्मचारी. पात्रताधारक कर्मचाऱ्यांमार्फत विभागीय आस्थापनाचे व्यवस्थापन आणि देखरेख केली जाते. 6वा आहे गुप्तता राखली जाते. धोरणात्मक बाबींवर विभागीय आस्थापना जास्तीत जास्त गोपनीयता बाळगतात आणि अत्यावश्यक वस्तू व सेवांची काळजी घेत असतात. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे गुण 6 हे सांगता येतील. त्यानंतर पुढील प्रश्न, विभागीय आस्थापनांचे दोष सांगा. तर विभागीय आस्थापनाचे एकूण आपल्या पुस्तकामध्ये 6 दोष दिलेले आहेत.
त्यामध्ये पहिला दोष आहे तो कार्यवाहीमध्ये विलंब. आता या ठिकाणी या विभागीय आस्थापना सरकारकडून नियंत्रित केल्या जात असतात. तेथे अधिकाऱ्यांचे नेहमीच केंद्रीकरण असते, म्हणून अधिकाऱ्यांच्या अत्याधिक केंद्रीकरणामुळे कार्यवाहीमध्ये विलंब होत असतो. दुसरा आहे लालफितशाही आणि नोकरशाही. विभागीय आस्थापनांना नेहमीच लालफितशाही आणि नोकरशाही या समस्या असतात. त्यामुळे विश्वासार्हतावर परिणाम होत असतो. त्यानंतर तिसरा आहे कमी पुढाकार. विभागीय आस्थापनाच्या कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर संसदेत नेहमी टीका होत असल्याने पुढाकार आणि कौशल्य यांना वाव नसतो. चौथा आहे लवचिकतेचा अभाव. सरकारच्या जास्त नियंत्रणामुळे आणि देखरेखीमुळे विभागीय आस्थापनाच्या कार्यपद्धतीत नेहमी लवचिकतेचा अभाव दिसून येत असतो. पाचवा आहे निर्णय घेण्यास विलंब. प्रत्येक गोष्टीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांची किंवा सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या मंजुरीची आवश्यकता असते. कनिष्ठ स्तरावरील अधिकारी कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत. आणि सहावा दोष आहे तो व्यावसायिकतेचा अभाव. व्यावसायिकतेचा अभाव, सार्वजनिक टीकेची भीती, अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या आस्थापनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे वैधानिक महामंडळाचे गुण स्पष्ट करा. तर आता या ठिकाणी वैधानिक महामंडळाचे एकूण गुण आपल्याला 6 दिलेले आहेत. पहिला गुण आहे तो पुढाकार आणि लवचिकता. स्वतः पुढाकार घेऊन आणि लवचिकतेने वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कार्य स्वतंत्रपणे सरकारी हस्तक्षेपाशिवाय केली जातात. दुसरा आहे प्रशासकीय स्वायत्तता. वैधानिक महामंडळे व्यवस्थापन आणि व्यवहार स्वतंत्रपणे आणि लवचिकतेने करण्यास समर्थ असतात. तिसरा आहे त्वरित निर्णय. वैधानिक महामंडळे लालफितशाहीपासून काही प्रमाणात मुक्त असतात. कागदोपत्री काम कमी औपचारिकता निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण केल्या जातात. चौथा आहे कार्यक्षम कर्मचारी. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भरती संबंधित वैधानिक महामंडळाचे स्वतःचे नियम आणि कायदे असतात. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी ते चांगल्या सुविधा आणि आकर्षक सेवा शर्ती प्रदान करतात. पाचवा आहे व्यावसायिक व्यवस्थापन. वैधानिक महामंडळे कुशल तज्ज्ञ व्यावसायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरकारद्वारे नामनिर्देशित व्यक्तींची प्रतिनिधीची संचालक मंडळामध्ये नेमणूक करतात. तर या ठिकाणी 6वं आहे वैधानिक महामंडळाची मालकी सरकारकडे असते. ते कमी व्याज दराने तर त्या बंधनपत्राद्वारे आवश्यक असणारे भांडवल उभे करू शकतात. बंधपत्रे सुरक्षित असल्यामुळे अशा प्रकारची बंधपत्रे घेण्यासाठी वैधानिक महामंडळे स्वेच्छेने तयार असतात. पुढील प्रश्न 4था आहे वैधानिक महामंडळाचे दोष सांगा. तर या ठिकाणी वैधानिक महामंडळाचे दोष हे 5 आहेत. पहिला आहे तो कागदोपत्री स्वायत्तता. वैधानिक महामंडळाची स्वायत्तता आणि लवचिकता फक्त नावासाठीच आहे. व्यावहारिकदृष्ट्या मंत्री, सरकारी अधिकारी व राजकीय पक्ष वारंवार महामंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असतात. यानंतर दुसरं आहे पुढाकाराचा अभाव. वैधानिक महामंडळांना कोणत्याही स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही आणि नफा कमविण्याच्या हेतूने कोणतेही कामकाज करावे लागत नाही. त्यामुळे कर्मचारी नफा वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी पुढाकार घेत नाही. वैधानिक महामंडळाची नुकसान भरपाई सरकारकडून केली जाते. तिसरा आहे गुंतागुंतीची संरचना. वैधानिक महामंडळाची उद्दिष्टे आणि अधिकार कायद्याद्वारे निश्चित केली जातात आणि ते सुधारित तरतुदीनुसार दुरुस्त केले जातात. अधिनियमात सुधारणा करणे हे वेळखाऊ व अत्यंत क्लिष्ट असते. त्यानंतर 4था आहे लाभावरून संघर्ष. वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कामकाज करण्यासाठी संचालक मंडळाची नेमणूक केली जाते. एकापेक्षा जास्त संचालक असल्याने त्यांच्यामध्ये लाभावरून संघर्ष होण्याची शक्यता असते.
या कारणाने सुलभ कामकाजात अडथळा येतो. 5 आहे अयोग्य व्यवहार. प्रशासकीय मंडळ अयोग्य व्यवहारांमध्ये अडकलेले असण्याची शक्यता असते. वैधानिक महामंडळातील प्रशासकीय मंडळ स्वतःची कार्यक्षमता भरून काढण्यासाठी स्वतःच्या अनावश्यक जास्त किंमत आकारून अयोग्य व्यवहार करत असतात. नंतर पुढील प्रश्न आहे 5वा, सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर आपल्याला 5 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पहिला वैशिष्ट्य आहे कंपनी कायद्यानुसार नोंदणी. सरकारी कंपनीची स्थापना ही कंपनी कायदा 2013 नुसार होते आणि इतर कंपनीसारख्या या कंपनीस कायद्यातील तरतुदी लागू होतात. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनी कायद्यातील तरतुदी सरकारी कंपनीला लागू होत नाहीत किंवा काही दुरुस्त्यांसह लागू होतात. दुसरा आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. सरकारी कंपनी स्वतःच्या नावाने करार करू शकते आणि दावा दाखल करू शकते. तिसरा आहे जास्तीत जास्त सरकारचे संचालक. अधिकतम भांडवल सरकारचे असल्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळात जास्तीत जास्त संचालक संबंधित सरकारकडून नियुक्त केले जातात. चौथा आहे स्वतःचे कर्मचारी. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी अथवा कर्मचारी सोडून इतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे सरकार कंपनीचे स्वतःचे असतात. या कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू होत नाहीत. 5वा आहे प्रतिक्रियात्मक नियंत्रणापासून मुक्त. जी कामे असे अंदाजपत्रक, लेखापरीक्षण आणि हिशोब तपासणी इत्यादी सरकारी उपक्रमांना लागू असतात, अशा कार्यापासून नियंत्रणापासून सरकारी कंपनी मुक्त असते. तर पुढील प्रश्न आहे सरकारी कंपनीचे दोष. यामध्ये 4 दोष सांगितलेले आहेत. पहिला आहे स्वायत्तता केवळ नावापुरती. सरकारी कंपनी केवळ नावानेच कागदावर अस्तित्वात आहे. वास्तविक राजकारणी, मंत्री, सरकारी अधिकारी सरकारी कंपनीच्या दैनंदिन कामामध्ये वेळोवेळी हस्तक्षेप करतात. दुसरा आहे प्रदर्शनाची भीती. सरकारी कंपनीची वार्षिक हिशोपत्रके संसदेत किंवा विधिमंडळात परीक्षणासाठी ठेवली जातात. सरकारी कंपनीच्या कामकाजावर प्रसार माध्यमांकडून टीका केली जाते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होऊन व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण कामकाज होत नाही. तिसरा आहे तज्ज्ञ प्रतिनिधींचा अभाव. सरकारी विभागाकडून सरकारी कंपनीचे मुख्य कर्मचारी नियुक्त केले जातात. या प्रतिनिधींमध्ये अनुभव, वचनबद्धतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कंपनीची कार्यक्षमता कमी होते. चौथा आहे व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव. मंडळ जेव्हा निर्णय घेतात तेव्हा व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. या कंपन्या व्यवसायाच्या सामाजिक उद्दिष्टांशी एकनिष्ठ असतात. तर पुढील प्रश्न आहे बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये. एकूण 6 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे ते प्रचंड मालमत्ता आणि उलाढाल. बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक स्तरावर कार्यरत असल्याने त्यांची भौतिक आणि आर्थिक मालमत्ता जास्त असते. त्यामुळे त्यांची विक्री वाढते. मालमत्ता आणि विक्रीच्या बाबतीत बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक देशांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेपेक्षा मोठ्या आहेत. दुसरं आहे आंतरराष्ट्रीय कार्ये. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अनेक देशांत उत्पादन आणि वितरण असते. यजमान देशातील शाखा सहाय्यक आणि संलग्न कंपन्यांच्या शाखांद्वारे कार्य करतात. तिसरा आहे केंद्रीय नियंत्रण. नियंत्रणाची एकता हे बहुराष्ट्रीय कंपनीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रगत देशातील मुख्य कार्यालयाद्वारे सर्व शाखांवर उपशाखांवर नियंत्रण ठेवले जाते. कंपनी कारभाराच्या धोरणात्मक चौकटीमध्ये शाखांच्या व्यवस्थापनाचे कार्य केले जाते. चौथा आहे आर्थिक शक्ती. बहुराष्ट्रीय कंपन्या शक्तिशाली आर्थिक संस्था आहेत. यजमान देशातील कंपन्यांच्या विलिनीकरणाद्वारे ताबा मिळवून बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या बलवान होतात. 5वा प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन आणि वितरणासाठी प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्याचे भांडवल प्रधान तंत्रज्ञान हे उत्पादन व विपणन यांच्या क्षेत्रात ते वापरतात. 6वा व्यावसायिक
व्यवस्थापन, प्रचंड भांडवल, प्रगत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार चालविण्यासाठी प्रशिक्षित व्यवस्थापक नेमले जातात. तर त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बहुराष्ट्रीय कंपनीचे फायदे सांगा. तर यासाठी बहुराष्ट्रीय कंपनीचे फायदे किंवा आपण गुण म्हणूयात. तर या ठिकाणी पहिला गुण किंवा फायदा आहे तर रोजगार निर्मिती. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर यजमान देशांमध्ये रोजगार निर्माण केला आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे तेथे बहुराष्ट्रीय कंपन्या या वरदान ठरलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा आहे विदेशी भांडवलाचा प्रवाह. विकसनशील देशांच्या जलद विकासासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आवश्यक विदेशी भांडवल आणतात. देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी विदेशी भांडवल आवश्यक आहे. तिसरा आहे संसाधनांचा योग्य वापर. बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या प्रगत तांत्रिक ज्ञानामुळे यजमान देशाच्या निष्क्रिय भौतिक मानवी संसाधनांचा योग्य वापर करतात. यामुळे यजमान देशांचे उत्पन्नाचे प्रमाण वाढते. चौथा आहे तांत्रिक विकास. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे यजमान देशांचा तांत्रिक विकास होतो. प्रत्यक्षात एका देशातून दुसऱ्या देशात तांत्रिक विकासाचे पारदर्शक वहन या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे गरीब देशांनी देखील तांत्रिक विकास केला आहे. पाचवा आहे व्यवस्थापकीय विकास. बहुराष्ट्रीय कंपन्या आधुनिक व्यवस्थापनाची तंत्रे वापरतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात व्यवस्थापनात संशोधनाचे कार्य करतात. व्यवस्थापन सिद्धांत व नवनवीन पद्धती याद्वारे व्यवस्थापनात व्यावसायिकता आणण्यास मदत होते. यामुळे यजमान देशामध्ये व्यवस्थापकीय विकास घडून येतो. स्थानिक मक्तेदारी समाप्त. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्थापनेमुळे यजमान देशांमध्ये स्पर्धा वाढते. त्यामुळे स्थानिक मक्तेदारांनी त्यांची उत्पादने दर्जेदार केली किंवा किमती कमी केल्या. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्थानिक मक्तेदारी पद्धती समाप्त केली. वास्तविक बहुराष्ट्रीय कंपन्या देशांतर्गत कंपन्यांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. सातवा आहे जीवनशैलीत सुधारणा. उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि सेवा देऊन बहुराष्ट्रीय कंपन्या यजमान देशातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतात. आठवा आंतरराष्ट्रीय बंधुता आणि संस्कृतीचा प्रसार. बहुराष्ट्रीय कंपनीने विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचे एकत्रीकरण करून आंतरराष्ट्रीय बंधुता निर्माण केली आहे. तसेच त्यासाठी प्रोत्साहन देऊन जागतिक स्तरावर संस्कृतीचा प्रसार केला आहे. जागतिक शांतता आणि बंधुता प्रस्थापित करून समृद्धीचा मार्ग प्रशस्त केला आहे. अशा प्रकारे आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांचे फायदे म्हणजे 7व्या प्रश्नांपर्यंत पाहिलेले आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत.